नमस्कार, घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण आप्पे पात्रामध्ये अंडी टाकून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक प्रोटीनयुक्त अशी रेसिपी बनवणार आहोत। चला तर मंडळी, आज आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी आजचा व्हिडिओ अजिबात जरासुद्धा कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। रेसिपी अतिशय झटपट अशी होणारी आहे। चला तर वेळ न घालवता आपण आपल्या लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत, जसे की कोथिंबीर, कांदा, हिरवी मिरची आणि टोमॅटो। या सर्व भाज्या आपल्याला छान अगदी बारीक बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत। कोथिंबीर चिरून घेतली, त्यानंतर हिरवी मिरची सुद्धा चिरून घेतली। आता आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे। कांद्याची साल काढून घेतली आणि कांद्याला छान बारीक बारीक असं चिरून घेऊया। कांदा छान बारीक बारीक असा चिरून झाला। आता टोमॅटो सुद्धा आपल्याला छान बारीक असं चिरून घ्यायचा आहे। सर्व भाज्या शक्य तितक्या बारीक बारीक अशा चिरून घ्यायच्या। टोमॅटो सुद्धा इथे आपण छान बारीक असं चिरून घेतलं। सर्व भाज्या चिरून झाल्या की इथे आपल्याला 3 अंडे घ्यायचे आहेत। आता ही अंडी आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये व्यवस्थित अशी फोडून घेऊया। तर पहा, मी या पद्धतीने अंडी फोडत असते, ज्यामुळे अंड्याचे जरासुद्धा कवच आपल्या अंडीमध्ये पडत नाही। 3ही अंडी इथे आपण व्यवस्थित अशी फोडून घेतलेली आहेत। आता ज्या काही बारीक चिरलेल्या भाज्या होत्या त्या सर्व भाज्या आपल्याला अंडीमध्ये टाकायच्या आहेत। सोबतच आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे। लहान मुलांना सुद्धा तुम्ही हा पदार्थ देऊ शकता, पण जितकं ते तिखट खातात त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये तिखट घालू शकता। आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव असं करून घ्यायचं आहे। अंडी याच्यामध्ये व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आणि इथे अंड्याचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। अगदी प्रोटीनयुक्त असा आपला आजचा हा पदार्थ आहे। तर पहा, आता आपल्याला गॅसवरती लगेचच आप्पे पॅन गरम करायला ठेवायचा आहे। पॅन व्यवस्थित असा गरम झाला की याच्या सर्व साच्यांमध्ये तूप घालायचं आहे। इथे मी तुपाचा वापर करत आहे, हवं तर तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता। आता लगेचच तयार केलेलं अंड्याचं मिश्रण आपल्याला या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। मिश्रण भरायच्या अगोदर बाउल थोडासा मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून या तळाशी गेलेल्या भाज्या व्यवस्थित अशा वरती येतात। आता पहा, अगदी अर्ध्या साच्यामध्येच आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे, संपूर्ण गच्च भरून घ्यायचे नाही, का ते तुम्हाला सांगतेच। पहा, सर्व साच्यांमध्ये आपण हे मिश्रण अर्धवट भरून घेतलेलं आहे। आता इथे ना मी एक चीजचं क्यूब किसून घेतलेलं आहे। आता हे किसलेलं चीज आपल्याला या अंड्यावरती घालायचं आहे। आता तुम्हाला जर याच्यामध्ये चीज वापरायचं असेल तर तुम्ही चीज घाला, नाही घातलं तरी सुद्धा चालेल। चीज न घालता सुद्धा तुम्ही अंड्याची ही मस्त असे आप्पे बनवू शकता। आता सर्व अंड्यावरती आपण चीज घालून घेऊया। चीज घातल्यानंतर आता अंड्याचं मिश्रण पुन्हा एकदा आपल्याला याच्यावरती घालायचं आहे। मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे याच्या तळाशी गेलेल्या भाज्या व्यवस्थित मिक्स होतात। सर्व साच्यांमध्ये आपण ही अंडी व्यवस्थित अशी भरून घेऊया। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या युनिक आणि पौष्टिक अशा रेसिपी कुठपर्यंत पोहोचतात। झाकण ठेवलं होतं, 2 ते 3 मिनिटं याला मध्यम गॅसवरती व्यवस्थित असं भाजून घेतलं। 3 मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढलं। आता वरच्या बाजूने थोडंसं तूप सोडून घ्यायचं आणि हे आप्पे पलटी करून घ्यायचे। आता आपण आप्पे पलटी करून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता, खालच्या बाजूने आप्पे अगदी व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत। सर्व आप्पे आपल्याला पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असे भाजून घ्यायचे। गॅसची फ्लेम कुठेही मोठी ठेवायची नाही, ताट झाकल्यानंतर गॅस बारीकच ठेवायचा, नाहीतर मग हे आप्पे आहेत ना ते पटकन करपले जातात। त्यामुळे गॅस नेहमी बारीकच ठेवायचा किंवा मध्यम ठेवला तरी पण चालेल। सर्व आप्पे आपण इथे पलटी करून घेऊया। अंड्यापासून तुम्ही ऑमलेट तर बनवलेच असेल, पण असे आप्पे कधी बनवले नसेल। मिश्रण तेच आहे, पण अशा पद्धतीने आप्पे बनवून दिले ना तर पहा, लहान मुले सुद्धा आवडीने खातात आणि खायला सुद्धा खूपच भारी वाटतं। तुम्ही सुद्धा असा पौष्टिक नाश्ता नक्की बनवून पहा, चवीला हे आप्पे खूप भारी लागतात। सर्व आप्पे इथे आपण पलटी करून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत। इथे तुम्ही पाहू शकता, आपले आप्पे अगदी मस्त असे भाजले गेलेले आहेत। सर्व आप्पे चेक करून बघूया। पहा, दोन्ही बाजूने मस्त असे भाजले गेलेले आहेत। आप्पे छान मस्त गुबगुबीत असे झालेले आहेत। तुम्ही सुद्धा असे अंड्याचे आप्पे नक्की बनवून पहा। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल याची मला खात्री आहे। जरा सुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। त्याच्या पुढील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून आपल्या येणारे नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। आपल्या चॅनलवरती मी अशाच खूप साऱ्या भन्नाट युनिक पौष्टिक रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा। मला खात्री आहे तुम्हाला आपल्या रेसिपीज जरूर आवडतील। हे अंड्याचे आप्पे तुम्ही असेच खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबत वगैरे सर्व करू शकता, चवीला एकदम भारी लागतात।
आता मी हे आप्पे तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. पहा, याच्यामधील चीज आहे ना, ते अगदी व्यवस्थित असं मेल्ट झालेलं आहे. चीज घातल्यामुळे या अंड्याच्या आप्याची चव आणखीनच भारी लागते. लहान मुलांना सुद्धा चीज खूप आवडतं, तर त्यांना असे चीज वापरलेले अंड्याचे आप्पे एकदा नक्की बनवून द्या. लहान मुले पहा पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील, इतके अप्रतिम असे हे आप्पे चवीले लागतात. तर मंडळी, चला तर आपण भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हेल्दी राहा. आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग बाय बाय.